शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री लक्ष्मी वेंकटेश गोविंद गोविंद गोविंद। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने आज आपण भगवान परशुराम यांचं काही चरित्र पाहू। अनेक ग्रंथांमध्ये ते आहे, पुराण ग्रंथांमध्ये आहे। भगवान परशुराम हा भगवान विष्णूचा अवतार आहे, 6वा अवतार। आपल्याला त्यांच्याविषयी काही 2-3 गोष्टी ठळकपणे सर्वांना माहिती आहेत, पण थोडा सार रूपाने का होईना चरित्र कळावं हा या चिंतनाचा हेतू आहे, जेणेकरून संपूर्ण परशुरामांचं चरित्र किंवा या अवताराच्या चरित्रातलं कार्य याचा आपला परिचय आपल्याला करून घेता यावा, यासाठी ही एक चिंतन रूप आपल्यासमोर सादर करतो आहे। बोललो आधी, हा विष्णूचा 6वा अवतार आहे, चिरंजीवी आहे। अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपया परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः। चिरंजीवी आहेत, आजही आहेत, प्रत्येक युगात असतात, पण यांचा जन्म तसा त्रेतायुगातला अवतार आहे आणि रामांच्या आधी त्रेतायुगात हे आहेत। त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे। यांच्याविषयी असं एक बोललं जातं, यांचं कार्य अद्भुत कार्य आहे। ब्रह्मचर्य व्रत, सत्यनिष्ठता, धर्माचं आचरण आणि धर्माविरुद्ध वागणाऱ्या लोकांची विलक्षण चीड, आणि त्यासाठी यांचा अवतार आहे। भगवंतांनी ही सृष्टी जेव्हा निर्माण केली, सगळ्या त्याच्या लीलाच आहेत, भगवंतांच्या लीलाच सगळ्या आहेत। पण जेव्हा भगवान सगुण साकार होण्याची वेळ येते, म्हणजे अवताराची मीमांसा अनेक ग्रंथांमध्ये आहे, त्यापैकी भगवान जेव्हा दुष्टांचा खूप प्रादुर्भाव होतो आणि काहीतरी एक कार्य व्हायला पाहिजे, भगवंतांनी स्वतः निर्माण केलेली, सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी निर्माण केलेली एक धर्माची घडी आहे। आणि भगवान जेव्हा जेव्हा अवतार घेतात त्याची कारण मीमांसा भगवद्गीतेत आहे। धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं ते वचन आहे। यदा यदा हि धर्मस्य। भगवंत का अवतार घेतात याची पुष्कळ विचार आपल्या शास्त्रग्रंथांनी केला आहे, पण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति हे मुख्य कारण म्हणून धर्माची घडी जी भगवान अगदी सृष्टी उत्पत्तीच्या वेळी सर्व जीवांनी आचरण करावं यासाठी निर्माण करतात। त्यात काही बिघाड होतो, काही आसुरी वृत्तीची माणसं तो धर्म बिघडवतात। स काले नेह महता योगो नष्ट सनातन असं म्हटलं आहे भगवद्गीतेत। तो योग नष्ट होतो आणि भगवंतांना मग अवतार घ्यावाच लागतो, कारण धर्माचं आचरण जर बिघडलं, धर्म जर टिकला नाही, कारण भगवंतांचं मुख्य कार्य धर्माची संस्थापना करणं हेच आहे। त्या अंतर्गत दुष्टांचा नाश आणि सज्जनांना रक्षण ही कार्य आहेत, पण भगवंतांचं मुख्य कार्य धर्मसंस्थापना हेच आहे। परशुरामांच्या जीवनचरित्राकडे वळण्यापूर्वी चरित्र पाहू आपण। त्यांच्या अलौकिक कार्याचा एक परिचय आपल्याला थोडा चिंतनातून करून घ्यायचा आहे। रेणू नावाचा एक राजा आहे, रेणू। त्याची धर्मपत्नी आणि ते धर्माचे योग्य पालन करतात, शिवाचे भक्त आहेत। भगवान शंकरांची उपासना घराण्यामध्ये आहे आणि हे जिथे राहतात ते कान्यकुब्ज नगर आहे, म्हणजे
अहिल्यादेवी होळकर, पुण्यप्रताप अहिल्यादेवी होळकर यांचं गाव महेश्वर, ज्याला आपण आज म्हणतो, हे पुराण ग्रंथामध्ये कान्यकुब्ज नावाने आहे. भागवतातही अजामिळाची कथा कान्यकुब्ज नगरातली आहे. फार चांगलं प्रसिद्ध शहर आहे, अत्यंत धार्मिक स्पंदनांनी योग्य आहे. तिथे यांचा जन्म, यांचा आश्रम होता. रेणू नावाचा राजा तिथे राहत होता, अपत्यहीन आहे. आणि यांना भगवान शिवांनी सांगितलं की तू उपासना कर आणि तुझ्या पोटी साक्षात जगदंबा जन्माला येईल. यांनी शिवाची उपासना दाम्पत्याने केली आणि यथासमये या दाम्पत्याच्या पोटी रेणू नावाचा राजा आहे, यांना एक मुलगी झाली. तिचं नाव रेणुका असं ठेवलं. उपवर झाली. त्या काळामध्ये स्वयंवराचा उपक्रम असायचा. स्वयंवर करायचे मुलींचे लग्नाऐवजी. म्हणजे तिला जो वर योग्य वाटेल तिच्या गळामध्ये तिने माळ घालायचे, असं स्वरूप असेल. आणि हिच्या पिताश्रेणीमध्ये रेणू राजांनी हिचं स्वयंवर मांडलं रेणुकाचं. आणि तिने स्वतःहून त्या स्वयंवरामध्ये जमदग्नी ऋषी आले होते. यांचा आश्रम कर्नाटकामध्ये कालापहारिणी नदीच्या काठी होता. पण स्वयंवर आहे हे तिथे आले. आणि स्वतः जगदंबेनी, जे जगदंबा स्वरूप आहे, यांना जगदंबेच्या कृपा प्रसादाने जी मुलगी झाली, रेणुका तिचं नाव ठेवलं. ही जगदंबाच आहे साक्षात. तिने जमदग्नींच्या गळ्यात माळ घातली. दाम्पत्यांचा संसार सुरू झाला. अत्यंत धर्मनिष्ठ हे दाम्पत्य. जमदग्नी शिवाचे उपासक रेणुका देवी. आणि पुढे यांना एकंदर 5 पुत्र झाले. वसु, विश्वावसु, बृहत्कोण, बृहद्धर्म आणि परशुराम हे सर्वात शेवटचं अपत्य आहे. अशी त्यांच्या जन्माची कथा आहे. आई वडील अत्यंत सात्विक वृत्तीचे जमदग्नी आणि रेणुका यांच्या पोटी परशुरामांचा जन्म झाला. यांच्या जन्माची जी तिथी आहे आपल्या सर्वांची परिचयाची आहे. अक्षय तृतीयेचा यांचा जन्म आहे. म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया सायंकाळी संध्या समय म्हणजे सूर्यास्त होतो आहे, रात्र व्हायची आहे, त्याला संध्यासमय म्हणतात. प्रातःकाळी सूर्य उगवतो, रात्र संपते, तोही संध्याकाळच असतो. सायंकालीन संध्याकाळामध्ये यांचा जन्म झालेला आहे परशुरामांचा. यांचं खरं नाव बालपणीचं राम असं ठेवलेलं आहे. यांचं खरं नाव राम असं ठेवलं आहे कारण राम शब्दाची व्युत्पत्ती जी आहे त्याप्रमाणे यांचं आचरण रमयती राम हा राम नाव ठेवलं. 5व्या वर्षी यांचा व्रतबंध झाला असं वर्णन आहे. 5व्या वर्षी यांच्या व्रतबंधामध्ये 4ही वेद सगुण रूपात प्रगट झालेले आहेत असं वर्णन आहे. कारण यांचा जन्म जिथे झालेला आहे, हे रेणुका विवाहानंतर जमदग्नींच्या आश्रमात गेली. कालापहारणी नदीच्या काठी जो कर्नाटकात आधी बोलले तिथे आश्रम, तिथे गेल्या. आश्रम आहे, वेद पाठशाळा आहे. त्यामुळे रामाचा जन्म जो झाला, रेणुकेचे पुत्र राम, पुढे त्यांना परशुराम नाव पडेल गणेशाच्या उपासनेनंतर. आधी त्यांचं नाव राम आहे. रममान करायचे. आणि यांच्या कानावर जन्माच्या वेळीच सगळे वेदमंत्र, कारण वेद पाठशाळा होती, अध्ययन करायला विद्यार्थी होते. जन्म झाला तो वेदमंत्रांचं श्रवण करण्यातच झाला. अत्यंत पवित्र असं वातावरण त्या ऋषींच्या आश्रमात वातावरण कसं असतं एक कल्पना आपल्याला आहे. वेदमंत्रांचा अखंड घोष, त्यात यांचा जन्म 5 वर्षाचे झाले. व्रतबंध झाला. व्रतबंधामध्ये असं वर्णन अगदी बोललंय, 4ही वेद मूर्त रूपाने प्रगट झाले, आशीर्वाद दिला. आणि पुढे 12 वर्षाचे झाले. आपल्या आईला रेणुकेला सांगितलं, आई मला तपश्चर्या करायची आहे, मला हिमालयात जाऊ दे, मग भगवान शिवांची उपासना करायची आहे. भगवान शिव आणि भगवान दत्तात्रय या 2 उपासना यांच्या जीवनात यांनी केलेल्या आहेत. दत्तात्रेयांच्या संप्रदायाशी किंवा भगवान दत्तात्रेयांशी प्रत्यक्ष परशुरामांचा फार संबंध आहे. माहूर आपल्याला माहिती आहे, पुढे कथा येईलच ती. दत्तक्षेत्र मानलं जातं. त्यामुळे परशुराम 12व्या वर्षी आईची परवानगी घेऊन कैलासावर गेले. भगवान शिवांची खूप उग्र तपस्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं. त्यांच्याकडून अनेक सिद्धी प्राप्त केल्या. आणि त्याचप्रमाणे आईला सांगून गेले होते की भगवान शिवांकडून मी सरहस्य धनुर्विद्या शिकेन. सगळ्या रहस्यांसह, मंत्र सामर्थ्यासह धनुर्विद्या शिकेन. मी शिकले. काही सिद्धी प्राप्त झाल्या
आणि शिवांकडून पाशुपतास्त्र सुद्धा यांनी मिळवलं. त्यानंतर कैलासावरच ते आहेत. त्यांनी भगवान गणेशाची सुद्धा एक उपासना त्या ठिकाणी दीर्घ काळपर्यंत केली. भगवान श्री गणेश प्रसन्न झाले आणि रामांना म्हणाले, रामच म्हणूया सध्या, पण वर मागा. देमे दिव्याम परशुविद्याम असं त्या वचन आहे ग्रंथामध्ये, की मला दिव्य अशी परशुविद्या द्या. भगवान श्री गणेश यांना म्हणाले, परशुविद्या तर तुला शिकवतो, हे अत्यंत दिव्य अस्त्र आहे, शत्रूंचा तत्काळ नाश करणारं अस्त्र म्हणून परशु या अस्त्राकडे पाहिलं जातं. भगवंतांनी जे 2 अवतार नेहमी धारण केले आहेत श्रोते, आपल्याला माहिती आहे. एक भगवान शस्त्रावतार घेतात आणि एक शास्त्रावतार घेतात. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनात आपल्याला माहिती आहे ते शस्त्रावतारही आहेत. त्यांनी शस्त्रांनी युद्धही आधी खूप केलेली आहेत. पुढे मग न धरी शस्त्र करी मी ही महाभारत युद्धात प्रतिज्ञा केली. पण आधी पुष्कळ शस्त्र घेतले, कौमुदगदेचा वापर केला, धनुष्याचा वापर केला आहे, तलवारीचा वापर केलेला आहे, सगळी शस्त्र वापरली, सुदर्शन चक्राचा वापर केला आहे. तो शस्त्रावतारही आहे आणि तो शास्त्रावतारही आहे. कारण श्रीमद भगवद्गीता श्रीकृष्णांच्या मुखातून प्रगट झाली. शस्त्रावतार शास्त्रावतार दोन्ही आहे. पण भगवान परशुरामांचा अवतार हा शस्त्रावतार मानला जातो. गणेशाची उपासना सफल झाली, गणेश प्रसन्न झाले, त्यांनी परशुच दिला यांना आपला. आणि म्हणून बालपणी पाळण्यात यांचं नाव आईवडिलांनी ठेवलेलं राम आता परशु गणेशांनी दिला म्हणून यांचं नाव परशुराम असं झालं. अशी परशुरामाच्या जीवनाची आख्यायिका. नंतर परत आपल्या आईकडे आईवडिलांकडे परत आले, खूप सेवा केली. मातृभक्त आहेत परशुराम, खूप सेवा केली. आमचे जमदग्नी ऋषी आहेत, हे अतिशय सामर्थ्य संपन्न आहेत, सूर्यभक्त आहेत, गायत्री उपासक आहेत, त्रेताग्नी उपासक आहेत, साक्षात अग्नीचं स्वरूप आहे. अग्नीचं स्वरूप, अग्नी जितकं तेजस्वी तितके जमदग्नीसुद्धा तेजस्वी. कारण अखंड वेदमंत्रांच्या घोषामध्ये सूर्य उपासना ते करतात आहेत. त्यामुळे यांच्या या वेद उपासनेनी, सूर्य उपासनेनी, अग्नी उपासनेनी प्रसन्न होऊन इंद्राणी यांना कामधेनू भेटलेली आहे. ती कामधेनू सकल कामाला पूर्ण करणारी. आणि त्यामुळे जमदग्नी ऋषींचा आणि रेणुकादेवींचा जो गृहस्थाश्रम आहे, धन्य धन्य हा गृहस्थाश्रम, सकलांमध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया श्रीराम. दासबोधात जे वर्णन रामदास स्वामींनी केलं तसा त्यांचा आहे. कामधेनू जवळ आहे, अतिथी पूजन आहे. माध्यान्ह समयाला कितीतरी अतिथी यांच्या आश्रमात नित्य यायचे. त्या सर्वांना भोजनाने तृप्त करायच्या रेणुकादेवी आणि जमदग्नी. असा हा यांचा गृहस्थाश्रम आणि कामधेनू जोडीला आहे. त्या अन्नाची काही ददात नाही, तिनं जे मागावं ते तिने द्यावं. त्यामुळे यांची खूप प्रतिष्ठा इत्यादी वाढली. पुढे प्रसंग असा घडला, भगवान परशुराम हिमालयात असतानाची घटना आहे. जमदग्नींविषयी बोलणं चाललं आहे. सहस्रार्जुन नावाचे एक राजे त्या काळात होते, पराक्रमी होते, दिव्य होते. त्यांच्या कानावर कामधेनूची कीर्ती केली की जमदग्नीच्या आश्रमात कामधेनू आहे इंद्राने दिलेली, जे मागावं ते पूर्ण करते, कामधेनूच आहे. सहस्रार्जुन आले, यांनी स्वागत केलं आणि भोजनोत्तर त्यांनी म्हटलं की मला तुमची कामधेनू द्या. हे दान द्यायला तयार होते, पण सहस्रार्जुनांना दान नको आहे. त्यांनी जबरदस्ती कामधेनू घेऊन गेले. ते जबरदस्ती कामधेनू घेऊन गेले. आणि भगवान परशुराम हे स्मर्तृगामी दैवत आहे बरं का. जमदग्नींनी आपल्या पुत्राचं स्मरण केलं. परशुराम हिमालयातून प्रगट झाले. यांनी सांगितलं कामधेनू सहस्रार्जुनांनी पळवून दिली आहे. परशुरामांनी आपला परशु मिळालाच होता. परशु घेऊन त्यांनी आक्रमण केलं सहस्रार्जुनावर. सहस्रार्जुनाचा वध केला आणि कामधेनू घेऊन आले. तर पुढे ही बातमी सहस्रार्जुनांच्या मुलांना कळली. सहस्रार्जुनांच्या मुलांना कळली. त्यांनी जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर, कालापहारिणी नदीच्या काठावर असलेल्या आश्रमावर त्यांनी आक्रमण केलं आणि 21 वेळा जमदग्नींच्या शरीरावर शस्त्रांनी वार केले. जमदग्नी मरण पावले. खूप वाईट वाटलं रेणुकादेवींना. आणि तिने पुन्हा स्मरण केलं आणि परशुराम त्या ठिकाणी जमदग्नींचा वध झाला
आणि रेणुकादेवी त्या ठिकाणी बसलेले आहेत. पुत्राचं स्मरण केलं, आले पुत्र, तुझ्या पित्याची हत्या केली म्हणे, आणि त्यामुळे आता तू एक काम कर, तुझ्या पित्याला आणि मला कावडीत बसव. जमदग्नी आता त्यांची हत्या झाली. त्यानंतर आईनी म्हणजे रेणुकेने सांगितलं की एक कावड कर, या इथून कावडीत पित्याचं शरीर ठेव, प्रेत ठेव, आणि कावडीच्या दुसऱ्या भागात मला बसव. तू कावड घेऊन चल, ज्या ठिकाणी आकाशवाणीद्वारे तुला कळेल त्या ठिकाणी पित्याचं दहन कर, अंत्यसंस्कार त्या ठिकाणी कर. परशुरामांनी आईची आज्ञा मान्य केली. कावडीमध्ये माता पित्यांना बसवलं, अधिकारीच होते, आणि चालता 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 त्यांना प्रांत लागला. पुष्कळ त्यांचा प्रवास झाला, कारण कर्नाटकाच्या आश्रमातून निघाले आणि विदर्भ प्रांतामध्ये आले. आपल्या सर्वांना माहीत असेल माहूर नावाचं गाव आहे, माहूर, जिथे कथा ती घडणार आहे. माहूरला आले आणि पित्यांच्या त्या ठिकाणी आकाशवाणी झाली की या ठिकाणी पित्याचं दहन कर. आणि त्या पित्यांच्या दहनापूर्वी एक कथा आपल्याला आधीची सर्वांना जी माहिती आहे त्याचा उल्लेख आपण करूयात. कारण रेणुकादेवी ही जी कथा आपल्याला माहिती आहे ती अशी आहे. रेणुकादेवी एकदा वनात गेले असताना, आश्रमाचं काही काम करण्याकरता वनात गेले असताना त्यांना चित्ररथ गंधर्व त्याच्या अप्सरांसह सरोवरात जलक्रीडा करताना दिसला, आणि त्या तिथे थोड्याशा रमल्या, तंद्री लागली, आणि मनात विचार आला की या ठिकाणी जमदग्नी ऋषी जर असते तर मलाही अशी जलक्रीडा करता आली असती, असा विचार मनात आला. त्या विचाराच्या ओघात तंद्री लागली आणि आश्रमात यायला विलंब झाला. जमदग्नींना खूप क्रोध आला आणि त्यांनी आपल्या 4 पुत्र, कारण यांना 5 पुत्र झालेले आहेत एकंदर, यांना 5 पुत्र झाले. मग अशी नावं बोललो आपण, वसु, विश्वावसु, असे 5 मुलं. परशुराम 5वे आहेत. 4 पुत्रांना आज्ञा केली की आईचा वध करा. पुत्रांनी नकार दिला. जमदग्नींनी त्यांना मृत्यूदंड दिला, आणि मग भगवान परशुरामांचं स्मरण केलं आणि सांगितलं आईचा वध कर. ही कथा बहुतेक सगळ्यांना आपल्याला ऐकून माहिती असते, पण या कथेमागचं रहस्य, आपल्या पित्याचं सामर्थ्य आणि आपल्या आईची सुद्धा काय व्रतनिष्ठा आहे, ती किती पवित्र आहे, देवांनाही वंदनीय आहे असं वर्णन केलं चरित्रामध्ये. परशुरामांनी आपल्या आईचा वध पितृ आज्ञा पालन करून केला. जमदग्नींनी पुढच्या काळामध्ये आपल्या तपस सामर्थ्याने रेणुकेला जिवंत करणार आहेत ते, पण तो वर परशुराम मागणार आहेत. परशुरामांनी पित्याची आज्ञा पालन केली. जमदग्नी प्रसन्न झाले, म्हणाले पुत्रा, 4 मुलांनी माझी आज्ञा पालन नाही केली, पण तू केलीस. तू 2 वर माग, मी तुला 2 वर देतो. वरच सामर्थ्य त्याला असतं जो तपोभूत असतो, खूप तप झालेला आहे, त्याला वर आणि शाप देण्याचे दोन्ही अधिकार असतात. परशुरामांना आपल्या पिताश्रींचे दोन्ही सामर्थ्य माहिती आहेत. खूप तपी आहे, खूप सूर्याची सेवा केली आहे, खूप अग्निहोत्र सांभाळला आहे, त्रेताग्नीची उपासना होती, गायत्री उपासना आहे, पित्याचं सामर्थ्य माहिती होतं, त्यामुळे वध केला. पण 2 वर माग म्हटल्यानंतर परशुरामांनी 2 वर जे मागितले त्यापैकी पहिल्या वरांनी माझ्या 4ही भावांना पुन्हा जिवंत व्हावं असं मागितलं आहे. ज्यांची हत्या झालेली आहे, आपल्या मृत्यूदंड दिला आहे, ते 4ही पुन्हा जीवित व्हावेत, हा पहिला वर मागितला. आणि दुसऱ्या वरांनी माझ्या आईला तिच्या वधाची स्मृती, म्हणजे कोणी वध केला ही स्मृती राहू नये. तथास्तु म्हटलं जमदग्नींनी. त्यामुळे आईला स्मृती पुढे राहिली नाही. पण ह्या कथेमध्ये आपल्याला फक्त परशुरामांनी आईचा वध केला रेणुकेचा इतका चरित्र माहिती आहे, पण ह्या कथेमध्ये रहस्य असं आहे, त्यांना आपल्या वडिलांचंही सामर्थ्य माहिती आहे आणि आईचंही सामर्थ्य माहिती आहे. आणि ह्या दोन्हींचा अंगीकार करून पितृआज्ञा पालन करण्याकरता आईचा वध केला. पण आपले पिताश्री तिला पुन्हा जीवित करू शकतात त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने, हे परशुरामांना ठाऊक होतं, म्हणून तसे 2 वर मागितले आणि ते 4ही भाऊ पुन्हा जिवंत झाले. आई जिवंत झाली. आणि पुढच्या काळात मग तो प्रसंग आधी जो बोलला गेला सहस्रार्जुनांचा घडला. त्यांच्या मुलांनी जमदग्नींची हत्या केली, मग परशुरामांनी त्यांना ठार केलं इत्यादी जो प्रसंग आधी बोलला गेला तो नंतर घडला आहे. आणि मग आई कावड घेऊन निघाली
आणि ज्या ठिकाणी आकाशवाणी झाली, भो भो परशुरामत्वम अत्रैव विधिवत कुरु, या ठिकाणी तुझ्या पिताश्रींचा अंत्यसंस्कार तू कर, अशी आकाशवाणी माहूर गडावर झाली. परशुरामांनी कर्नाटकातून माहूर गडापर्यंत येईपर्यंत ज्या ज्या स्थानावर थोडी विश्रांतीसाठी कावड खाली ठेवली ती सर्व तीर्थक्षेत्र बनली. त्यात अनेक ठिकाणं आहेत. अक्कलकोट आहे, त्यात कळंब आहे, केज आहे, अशी अनेक ठिकाणाहून ते येत त्या सगळी तीर्थक्षेत्र बनली. आणि मग माहूर गडावरती परशुरामांनी आपल्या पिताश्रींचा अंत्यसंस्कार केला. जगदंबा पण त्या ठिकाणी राहिली. आणि आता परशुरामांना आपला पुढचा अवतार कार्य करायचं आहे, कारण आईने सांगितलं करो निक्षत्रियाम पृथ्वीम, तू एक काम कर, तू आता 21 वेळा तुझ्या वडिलांच्या अंगावरती सहस्रार्जुनाच्या मुलांनी 21 वेळा मग त्यांच्यावरती आघात केले, वार केले, म्हणून ती पृथ्वी निक्षत्रिय कर. त्यामुळे आपण जी आख्यायिका आपल्याला माहिती आहे, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय ही परशुरामाने जी केली ती आईची, जगदंबेची, रेणुकेची आज्ञा आहे. याप्रमाणे पितृ आज्ञा पालन करण्याकरता आईचा वध केला, त्याप्रमाणे आईची आज्ञा पालन करून परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. ही बाब थोडीशी आपण समजावून घेऊ. ते क्षत्रियांचे वैरी नाहीत, कारण त्यांची आई रेणुका ही सुद्धा रेणुराजाची मुलगी आहे, ती क्षत्रिय आहे, क्षत्रिय वंशातली आहे. क्षत्रियांना नष्ट कर याचा अर्थ जे क्षत्रिय धर्माचं पालन न करतात, प्रजेवरती अत्याचार करतात, अन्याय करतात, अशांना तू ठार कर. आणि तशा पद्धतीने त्यांनी क्षत्रियांना ठार केलं. जे जे राजे होते पण उन्मत्त झाले होते आणि आपल्या दराऱ्यांनी ते प्रजेला छळत होते, अशा निवडून अशा राजांना 21 वेळा त्यांनी निक्षत्रिय केलं, अशी घटना आहे. याला एक भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. आईने आज्ञा केली पृथ्वी निक्षत्रिय कर, परशुराम निघाले आणि ह्याच त्यांच्या अवतार कार्यामध्ये ते राजा जनकाकडे आले, असं वर्णन भावार्थ रामायणामध्ये आहे. त्यांनी सर्रास सगळ्या क्षत्रिय राजांचा वध नाही केला. राजा जनक एक क्षत्रिय आहे, त्यांनी स्वागत केलं, तो धर्मशील आहे, त्याचं वर्णन गीतेमध्ये त्याचा दृष्टांत म्हणून नाव दिलं, जनकादया हा, तो कसा राजा आहे म्हणून तिथे थांबले, आदरातिथ्य केलं, त्याचं ते आचरण पाहिलं, त्याचा वध नाही केला, उलट त्याच्याकडे भोजन प्रसाद घेतला आणि भोजन प्रसाद एकत्र जेवले, त्याचा वध कुठे केला आहे? सर्व क्षत्रिय राजांचा वध परशुरामांनी केला नाही. त्यांना अन्यायाची चीड होती, त्यांच्या एकंदर अवतार कार्याचं हे प्रयोजनच आहे अन्यायाची चीड. त्यासाठी शस्त्र परशुधारण केलेला, निक्षत्रिय पृथ्वी त्यासाठी केली, अन्यायी क्षत्रिय राजे जे होते त्यांचा त्यांनी वध केला. राजा जनकाकडे असतानाच त्यांना ही कथा भावार्थ रामायण किंवा रामविजयामध्येही आहे. राजा जनकाची कन्या सीता 7-8 वर्षांची, ते शिवधनुष्याचा घोडा करत होती. रामायणामध्ये परशुरामांचे 2 प्रसंग प्रसिद्ध आहेत. हा एक जनकाकडे गेल्याचा आणि एक बोलू थोड्या वेळाने. ती घोडा करत होती. यांनी विचार केला की एवढं मोठं शिवधनुष्य ज्याला एका मोठ्या पेटीत ठेवलं आहे, शिवाचं धनुष्य आहे, पण ही किती लिलेनी 8 वर्षाची मुलगी उचलते. त्यांनी राजा जनकाला सांगितलं ही साक्षात जगदंबा प्रकट झालेली आहे, ही लक्ष्मी आहे, ही महाशक्ती आहे, हीच मूळ माया आहे, तुझ्याकडे आलेली आहे, त्यामुळे हिचा विवाहसुद्धा आदिपुरुषाचीच होईल. मग पुढे प्रभू रामचंद्र जे आदिपुरुष आहेत, भगवान विष्णूंचे 7वे अवतार आहेत, त्यांच्याशी तिचा जन्म झालेला आहे. हाही प्रसंग भावार्थ रामायणामध्ये आहे, रामविजयामध्ये आहे. रामायण कालामध्ये परशुरामांचा अजून एका ठिकाणी प्रभू रामचंद्रांशी संवाद आहे. प्रसंग असा आहे, जानकीशी विवाह केल्यानंतर बालकांड जिथे संपतं, जानकीच्या विवाहानंतर बालकांड संपतं. राजा दशरथ आपल्या 4ही स्नुषांसह अयोध्येला येत असताना वाटेमध्ये परशुराम आणि राम यांची भेट आहे. प्रभू श्रीरामचंद्र, आणि आता यांचे नाव रामच आहे, पण गणेशाकडून परशुविद्या आणि परशु प्राप्त झाल्यानंतर हे परशुराम झाले. श्रीराम आणि परशुराम यांची भेट झाली.
जनकाच्या नगरीत निघाल्यानंतर अयोध्येकडे जाताना वाटेत झाली, कारण शिवाचं धनुष्य रामांनी तोडलंय जानकीच्या स्वयंवराच्या वेळी. परशुरामांना क्रोध आला. त्यांनी रामांना विचारलं, आधी दशरथाला विचारलं, कोणी तोडलं धनुष्य? ते म्हणाले, माझ्या मुलाने, हा राम आहे. त्यांनी रामांना म्हणा, तू शिवधनुष्य तोडलंस? प्रभू रामचंद्र नम्रपणे, हा संवादच मुळात वाचण्यासारखा आहे. अध्यात्म रामायणातही आहे, वाल्मिकी रामायणामध्ये आहे. प्रभू राम म्हणाले, होय मुनिवर, मी तोडलं आहे. अच्छा, तू इतका सामर्थ्य संपन्न आहेस, तर माझ्याकडे हे दुसरं धनुष्य आहे. परशुराम म्हणाले, हे विष्णूंचं आहे. तू शिवाचं धनुष्य तोडलंस, जर माझ्या या विष्णूंच्या धनुष्यावर प्रत्यंचा लावशील तर तुला मी वीर समजेन. मग प्रभुरामांनी ते धनुष्य घेतलं, लिहिलेली, त्याच्यावर प्रत्यंचा लावली. हा प्रसंग विस्ताराने आहे वाल्मिकी रामायणामध्ये. परशुराम प्रसन्न झाले. आपलं अवतार कार्य संपलं आहे असं त्यांच्या लक्षात आलं. प्रभू रामचंद्र विष्णूंचा 7वा अवतार, परशुराम 6वा अवतार. आणि ह्याच प्रसंगी परशुरामांच्या अंगातलं दिव्य तेज अवतार आहेत ना, ते प्रभू रामचंद्रांच्या शरीरामध्ये प्रविष्ट झालं. 6व्या अवताराचं कार्य संपलं, 7व्या अवताराचं कार्य आता सुरू होत आहे. रामराज्याभिषेकाचा प्रसंग पुढे आहे आणि तिथून रामायण कथेला खरा प्रारंभ होतो. आता बालकांड संपलाय, त्यामुळे रामकार्य, अवतार कार्य रामांचं प्रारंभ होण्याआधी परशुरामांनी प्रभू रामचंद्रांच्या शरीरामध्ये सगळं आपलं सामर्थ्य समर्पित केलं. आणि त्यानंतर जामदग्न्यो जगामाशो महेंद्रम पर्वतोत्तमम असं वर्णन आहे. महेंद्र पर्वतावरती तपश्चर्या करता निघून गेले. श्रोते हो, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असं आपण ऐकतो आहे. त्यानंतर ती सगळी पृथ्वी स्वकष्टाने पराक्रमाने युद्ध करून जिंकलेली, त्यांनी दान द्यायचं ठरवलं. कारण कुठेही सत्तेचा मोह नाही यांना. यांचं फार अद्भुत चरित्र आहे. पूर्ण परशुरामांच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य व्रत, अत्यंत तेजस्विता आणि त्याग, अत्यंत त्यागी जीवन, स्वतःसाठी काही नाही. म्हणून सर्व 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. यांची झाली पूर्ण पृथ्वी. ती दान देण्याकरता यांनी अश्वमेध यज्ञ केला. आणि अश्वमेध यज्ञामध्ये जे ऋत्विज लागतात, त्यामध्ये कश्यप ऋषी आहे. ते कश्यप ऋषी त्यांना यांनी संपूर्ण पृथ्वीचं दान केलं. की आपण जिंकलेली, स्वकष्टाने पराक्रम करून जिंकलेली पृथ्वी कश्यप महामुनींना अर्पण केली. कश्यप महामुनींना ती दान केल्यानंतर यांचं आता काहीच राहिलं नाही. आता यांना पुन्हा तप करायला सुद्धा भूमी नाही. म्हणून आता कश्यपाने सांगितलं, तू तर मला पृथ्वी दान केली, हे म्हणे मी आता तप करायला जातो. तप कुठे करशील? ते म्हणे वनामध्ये. अरे तू सगळी पृथ्वी मला दान दिलेली आहे. आणि दान दिलेल्या वस्तूवर जो दान देतो त्याचा काही अधिकार नसतोय. त्यामुळे तू एक काम कर, तू तुझ्यासाठी स्वतंत्र भूमी निर्माण कर. म्हणून अपरांत भूमी, जिला आपण कोकण म्हणतो. अपरांत, अपर शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ पश्चिम असा होतो. अपर पश्चिम दिशा, त्याचा अंत पश्चिम दिशा जिथे संपते, म्हणजे पश्चिम दिशेला जिथे सागर स्पर्श करतो, सह्याद्रीच्या रांगा सगळ्या आणि अरबी समुद्र, याच्यामध्ये चिंचोळी पट्टी अशी आहे, तिला आपण कोकण म्हणतो. आणि कोकण शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, कु कोण खरा शब्द आहे, कु कोण. कु कोण, कु म्हणजे पृथ्वी, कोण या पृथ्वीचा एक विशिष्ट कोण झाला आहे, चिंचोळी लांब पट्टी आहे, अशी त्याची व्युत्पत्ती आहे. कु कोण, पुढे त्याचा अपभ्रंशन कोकण शब्द पडला. ही कोकण भूमी, अपरांत भूमी जिला म्हणतात, ही परशुरामांनी आपल्या धनुर्विद्येने निर्माण केली. त्यांना कश्यपाने आज्ञाच केली, तुम्हाला तप करायचं आहे, कारण हा चिरंजीवी अवतार आहे. मगाशी शब्द ऐकला आपण, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च भीभीषणः कृपया परशुरामस्य सप्तैते चिरजीविनः. पण ह्या अवताराचं अजून एक वैशिष्ट्य आहे, यांच्या मुखामध्ये वेदही आहे, यांच्या पाठीवर धनुष्यही आहे, हातात परशु आहे, शस्त्र आणि शास्त्र दोन्हीचा संगम आहे हा अवतार. आणि त्यामुळे अग्रतः चतुरो वेदान पृष्ठतः सशरन धनु, अग्रतः चतुरो वेदान, चारही वेद मुखावर आहेत. अग्रतः म्हणजे पुढे मुखामध्ये, चतुरो वेदान, चारही वेद आहेत.
आणि पृष्ठतच म्हणजे पाठीवर सशस्त्रम धनु असा हा अवतार आहे. धनु इमं क्षात्रम म्हणजे इमं ब्राह्मम इमं क्षात्रम, हा ब्रह्मतेजाने पूर्ण आहे आणि क्षात्र तेजाने परिपूर्ण अवतार आहे. आणि त्यामुळे परशुरामांनी पुढे आपल्या तपासाठी जी भूमी निर्माण केली ती कोकण भूमी किंवा प्रांत भूमी ही धनुर्विद्येने निर्माण केली. कारण धनुर्विद्या हे कैलासावर भगवान शिवांकडून शिकले, स्वरहस्य शिकले. यांनी एक आणि एका ठिकाणाहून बाण सोडले असं वर्णन नाही आहे. खरं म्हणजे आपला आजचा जो गुजरात प्रांत आहे त्या ठिकाणाहून बाण सोडत पूर्ण समुद्र मागे ढकलायचा आहे. काय सामर्थ्य पाहिजे. समुद्राला मागे ढकलून भूमी म्हणजे जमीन तयार करायची आपल्या तपश्चर्येसाठी किती विलक्षण सामर्थ्य लागत असेल आपण कल्पना करा. पण यांनी खूप ठिकाणून बाण मारले. त्याचा काही पुरावे आजही उपलब्ध होतात. चरित्रामध्ये उल्लेख आहे. नाशिकजवळ साल्हेर नावाचं एक गाव आहे. तिथे एक देवीचं मंदिर आहे. त्या जगदंबेच्या मंदिराच्या मागे आजही अशी जागा दाखवतात तिथली माणसं की जेव्हा ते उभं राहून धनुर्विद्या बाण मारायला उभे राहत एक विशिष्ट पवित्रा घ्यावा लागतो आणि एका पायावर जास्त जोर द्यावा लागतो. कारण बाण सोडायचा आहे भात्यातून, म्हणजे साधी क्रिया नाही आहे. आणि तो विशिष्ट बाण किती सामर्थ्याचं समुद्राला मागे ढकलायचं आहे. त्यामुळं त्या साल्हेरला जगदंबेच्या मंदिरापासून 100-1 मीटर अंतरावर चरित्रामध्ये उल्लेख आहे पाऊल आहे, मानवी पाऊल आहे. पण आजचं आपलं पाऊल आणि ते पाऊल आपल्या पावलापेक्षा 4 पट मोठं दाखवतात. इतकं मोठं पाऊल तिथे उमटलेलं आहे. असं मानतात की परशुरामांनी या ठिकाणाहून समुद्राला मागे सरकवण्याकरता एक बाण सोडला आहे साल्हेरच्या त्या गावात. असे अनेक बाण सोडले. समुद्र मागे गेला आणि भगवान परशुरामांना तप करण्याकरता भूमी मिळाली, ती कोकण भूमी. आणि म्हणून कोकण भूमीमध्ये चिपळूणजवळ परशुराम क्षेत्र म्हणूनच एक जागा आहे. परशुराम क्षेत्र, भगवान परशुरामांचं आता मंदिरही झालेलं आहे. आणि हा सगळा भाग त्यांच्या पुढच्या तपश्चर्येने पूरित झालेला अत्यंत महेंद्राद्री समंस्थानम ब्रह्मांडे नास्ति कश्चन असा उल्लेख येतो. महेंद्र पर्वत सह्याद्रीच्या रांगातला महेंद्र पर्वत त्या ठिकाणी चिपळूणला तो सगळा भाग असल्यामुळे चिपळूण हे एक पवित्र ठिकाण आहे. आणि चिपळूणपासून काही अंतरावरती परशुराम क्षेत्र म्हणून एक भूमी आहे. ती अत्यंत पवित्र मानली जाते. स्पंदनं त्या ठिकाणी जाणवतात. म्हणून कोकणाचा हा सगळाच भाग अपरांत भूमी म्हणून आज प्रसिद्ध आहे. भगवान परशुरामांनी पुढच्या काळात तिथे तप केलं. परशुराम चिरंजीवी असल्यामुळे यांचे उल्लेख महाभारत काळातही आहे. यांनी द्रोणाचार्य, कर्ण यांना धनुर्विद्या शिकवलेली आहे. ते शिष्य आहेत त्यांचे. द्रोणाचार्य आहेत, कर्ण आहे. यांना प्रत्यक्ष सर्व शस्त्रास्त्रविद्या यांनी शिकवलेली आहे. गुरु आहेत त्यांचे. तसे काही कथा आपल्याला महाभारतामध्ये मिळतात. महाभारत काळामध्ये हे आहेत. आणि पुढच्या काळात आत्ताच्या काळात कलियुगात सुद्धा परशुराम जे आहेत, भगवान परशुराम अस्तित्वात आहेत चिरंजीवी असल्यामुळे. 17व्या शतकात रामदास स्वामींना परशुरामांचं दर्शन झालं. असा रामदास स्वामींचे 11 श्लोक आहेत. किती एक मागे बहुयुद्ध केले असा श्लोक आहेत ते. किती एक राज्य दान केले. पण आता काळाप्रमाणे सामर्थ्य कुठे गेलं असा प्रश्नही रामदास स्वामींनी विचारला. पण त्यांची आणि परशुरामांची भेट ही परशुराम क्षेत्रात झाल्याचा उल्लेख रामदास स्वामींच्या वाङ्मयात आढळतो. परशुराम क्षेत्री यांनी पुष्कळ तपश्चर्या केली, अजूनही तपश्चर्या करीतच आहेत. म्हणून परशुरामांच्या दिव्य तपस्येने पुनीत झालेली भूमी अनेक साधकांना उपासकांना सुद्धा एक मार्गदर्शक तत्व म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहे. परशुराम क्षेत्रावर पुढच्या काळामध्ये एक ब्रह्मेंद्र स्वामी नावाचे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्यांचं मूळ नाव, त्यांना गणेशाची उपासना आहे. त्यांचं मूळ नाव विष्णू असं आहे, पण गणेश भक्त आहेत. त्यांनी कळमला गणेशाची खूप उपासना केली. पुढच्या काळात गणेशाने त्यांना प्रसन्न होऊन काशीला जायला सांगितलं. काशीला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सद्गुरूंची प्राप्ती त्यांना झाली आणि खूप उपासना केली.
आणि सद्गुरूंनी सांगितलं की तुम्ही जाऊन परशुराम क्षेत्रामध्ये पुढची साधना करा. म्हणून परशुराम क्षेत्री आपण जर कधी गेलो कोकणामध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी ब्रह्मेंद्र स्वामींचा मठ दिसतो. खूप कार्य या ठिकाणी ब्रह्मेंद्र स्वामींनी केलेलं आहे आणि परशुरामांनी तर ते क्षेत्रच आहे. आणि त्यामुळे ही कोकणाची भूमी, अपरांत भूमी खूप प्रकारे प्रसिद्ध आहे. परशुरामांच्या सामर्थ्यामुळे, तपामुळे ती प्रसिद्ध झालेली आहे. श्रोते हो, भगवान परशुरामांच्या विषयी असं बोललं जातं की एक स्तोत्र आहे पहा, भगवान भार्गव कवच नावाचं स्तोत्र आहे. भार्गव कवच फार मोठं नाही आहे, 77 श्लोकांचं आहे. अत्यंत तेजस्वी उपासना म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं. भार्गव कवच या 77 श्लोकांपैकी अनेक लोक हे म्हणतात. अनेक संप्रदायांमध्ये याचं पठण इत्यादी होतं. कोकणामध्ये तर नित्य घरोघरी म्हटल्या जातं. अशी एक दिव्य उपासना आणि परशुरामांचं, भगवान परशुरामांचं स्मरण करण्याचं एक खूप मोठी साधन क्रिया म्हणून यात पाहिले जाते. परशुराम कवच म्हणून याचं नाव आहे. 77 श्लोक आहे. त्यापैकी पहिले 13 श्लोक हे मंगलाचरणाचे इत्यादी आहेत. आणि त्यानंतर 13 श्लोकानंतर 33व्या श्लोकापर्यंत भार्गव कवच मूळ स्तोत्र आहे. आणि पुढे मग 34व्या श्लोकापासून 77 श्लोकापर्यंत फलश्रुतीचे श्लोक आहेत. पण अत्यंत प्रभावी उपासना आहे. त्यामधलाच मगाशी जो आपण चरण म्हटलं, महेंद्रादि समंस्थानं ब्रह्मांडे नास्ति कश्चन जामदग्नि इवानस्ति न देव भृत्यवत्सला, हा त्यातला श्लोक आहे. भगवंतांचे अवतार तर खूप झाले, पण न देव भृत्यवत्सला हे परशुरामांविषयीचं वचन त्या भार्गव कवच या लहानशा स्तोत्रामध्ये आलेलं आहे. न देव भृत्यवत्सला, भृत्य म्हणजे भक्त किंवा सेवक असा अर्थ होतो. न देव भृत्यवत्सला, भक्तवत्सल तर परमात्मा आहेच, त्याचा प्रत्येक अवतारही असेल. पण न देव भृत्यवत्सला जामदग्ने इवान्यस्ति न देव भृत्यवत्सला, यांच्या इतका भक्तवत्सल, भक्तांवर लवकर कृपा करणारा, भक्तांना सगळं सामर्थ्य प्रदान करणारा दुसरा देव नाही, हे परशुरामांविषयी बोललं जातं. प्रभू रामचंद्रांच्या काळात हे आहेत अशा 2 गोष्टी आपण पाहिल्या. आणि आपल्याला खरंच सर्वसाधारणपणे ज्या दोन्ही घटना माहीत आहेत त्यांचा उहापोह थोड्या प्रमाणामध्ये आपण या छोट्याशा चिंतनामध्ये केला. कारण यांनी आपल्या आईचा वध केला पितृआज्ञा पालन करून, पण त्या घटनेमध्ये यांना माता पिता दोघांच्याही शक्तीचा, तपाचा खूप अंदाज आहे की किती तपस्वी आहेत. त्यांच्या तोंडीत असं वचन आहे परशुरामांच्या की माझी आई तर देवांनाही अत्यंत वंदनीय आहे, ती पतिव्रता आहे. आणि त्यामुळे पितृआज्ञा पाळून तिचा वध जरी केला तरी यांनी वडिलांना वर मागून घेतला की ती जिवंत व्हावी, तिला मी तिचा वध केला आहे स्मृती राहू नये. त्यांनी तथास्तु म्हटलं आहे. यांचे 4 भाऊ जे आहेत त्यांना जिवंत केलेलं आहे. हे सामर्थ्य वडिलांचं आहे, त्याप्रमाणे आईचंही आहे. ती जगदंबाच आहे हो, रेणुका आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जगदंबा आमची माहूरला स्थायी झाली. परशुरामांविषयी असं वर्णन येतं की परशुराम हे 3 ठिकाणी दिवसातून राहतात. हे माहूरला सकाळी असतात, आपल्या आईच्या दर्शनाला नित्य जातात तिची सेवा करायला. दुपारी हे माहुली क्षेत्रावर असतात आणि सायंकाळच्या वेळेला हे चिपळूण जवळच्या परशुराम क्षेत्रात वास्तव्य करतात. आणि दिवसाच्या एकंदर वास्तव्यामध्ये हे जी कोकणची सप्तकोण भूमी मानली जाते त्यामध्ये सह्याद्रीच्या सगळ्या पर्वतरांगांमध्ये नित्य राहतात असं वर्णन आहे. कारण चिरंजीवी आहेत. पण यांचा हा एकंदर दिनक्रम दिला आहे की सकाळच्या वेळी माहूर, दुपारच्या वेळी माहुली आणि सायंकाळच्या वेळी परशुराम क्षेत्र, या 3 ठिकाणी राहतात. चिरंजीवीच आहेत आणि आपल्या आईची सेवा करण्याकरता, दर्शन घेण्याकरता माहूर गडावरती रोज प्रातःकाळी जातात आणि आईची सेवा करतात असं यांच्याविषयी म्हटलेलं आहे. श्रोते, भगवान परशुराम विष्णूंचा 6वा अवतार, निक्षत्रिय पृथ्वी करणारे अशी यांची जी ख्याती आपण ऐकतो. परशुराम क्षेत्राच्या भोवती अनेक देवतांचा वास आहे. ही सगळी दैवत स्वतः भगवान परशुरामांनी आपल्या तपश्चर्या काळात मुद्दाम इथे आणली.
त्यात जगदंबा आहे, महालक्ष्मी आहे, महानसा आहे, त्याच्यानंतर अनेक अनेक देवींच्या आणि गणेशांची सुद्धा उपासना यांनी त्या ठिकाणी सुरू केली. आणि ह्या सगळ्या देवतांची वास्तव्य आज परशुराम क्षेत्राच्या ठिकाणी आहेत. शांतादुर्गा नावाचं एक ठिकाण आहे, फार सुंदर, अनेकांचं कुलदैवत आहे. शांतादुर्गा जगदंबेचं अधिष्ठान आहे. ही सगळी दैवतं भगवान परशुरामांनी परशुराम क्षेत्रामध्ये आणली आणि पुढच्या काळात अनेकांच्या त्या कुलदेवता झाल्या. अनेकांची कुलदेवता शांतादुर्गा देवी आहे. त्या ठिकाणी जाऊन अनेक लोक उपासना करतात. भगवान परशुराम हे दैवत न देवो भृत्यवत्सला असं वर्णन केले असल्यामुळे त्यांची उपासना किंवा शांतादुर्गा, महालक्ष्मी, महानसा कोणत्याही देवीची परशुराम क्षेत्रात असलेल्या देवांची उपासना केली तर ती लवकर फलद्रूप होते. कारण भगवान परशुराम तिथे स्वतः साक्षात उपस्थितच आहे. श्रोते हो, तिथे साक्षात उपस्थित आहेत. आणि महाभारत काळात भीष्म, द्रोण, कर्ण यांचे ते गुरु आहेत. आणि पुढच्या काळात द्रोणाचार्य भीष्म यांनी पांडवांना आणि कौरवांना घडवलं आहे. हो, कौरव पांडवांच्या युद्धात दोन्हीकडून जितके बहुतांश वीर आहेत ना, हे परशुरामांचे शिष्य नाही, पण द्रोण किंवा भीष्मांचे शिष्य आहेत. म्हणजे सगळी प्रजाच त्या काळात ही खरं म्हणजे परशुरामांची शिष्य परंपराच आहे. यांचा विद्यावंश आहे. यांची जी कुलपरंपरा आहे, परशुराम तर ब्रह्मचारी राहिले, पण यांचा विद्यावंश आहे. आणि त्यामुळे यांचे अनेक शिष्य त्या काळातही होते, महाभारत काळातही आहे आणि आजच्या काळातही आहे. कलियुगात ते आहेत, कारण चिरंजीवी ते आहेत. आणि यांच्या संपूर्ण जीवनाचा एक कार्यकाळ जर आपण पाहिला, भगवंतांनी अवतार घेताना धर्मसंस्थापनेसाठी घेतात. कृण्वतो विश्वम आर्यम अशी श्रुती आहे ऋग्वेदामध्ये. कृण्वतो विश्वम आर्यम, संपूर्ण विश्व हे आर्य म्हणजे धर्मपालक असलं पाहिजे. यासाठी धर्माच्या आचरणासाठी परशुरामांनी अवतार घेतला. त्यांनी स्वतः तर आचरण केलं, करून दाखवलं, पण धर्म आचरणाची एक अत्यंत श्रेष्ठ अशी रीत भगवान परशुरामांनी जगासमोर ठेवली. श्रोते हो, आपल्या लहानशा चिंतनामध्ये एवढ्यासाठी हे चरित्र आपण पाहिलं की जेणेकरून विस्तृत चरित्र जे अनेक धर्मग्रंथांमध्ये आहे ते वाचण्याची आपल्यापैकी सर्वांना प्रेरणा व्हावी. आणि भगवान परशुरामांचं म्हणजे विष्णूंच्या एका अवताराचं, कारण अंबरीष राजासाठी भगवंतांनी घेतलेले 10 जे अवतार आहेत प्रसिद्ध, त्यामध्ये मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन आणि 6व्या क्रमांकावर भगवान परशुराम हा अवतार आहे. म्हणून खरं म्हणजे सर्वच अवतारांचा आपल्याला परिचय असावा आहे आपल्याला, पण तो अजून विस्ताराने व्हावा यासाठी नुकतंच परशुराम क्षेत्रामधून एक पुस्तक विकत आणलं गेलं. ते माझ्या वाचनात आलं आणि त्यामुळे हे चिंतन आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे. या चिंतनातून आपल्यापैकी कुणाला जर का विस्ताराने चरित्र वाचायची प्रेरणा होईल तर आपल्याला हे चिंतन सफल झालं असं म्हणता येईल. ती तशी प्रेरणा सर्वांना भगवान परशुरामांच्याच आशीर्वादाने व्हावी. न देव भृत्यवत्सला असल्यामुळे त्यांची कृपा आपणावर व्हावी. त्यांची म्हणजे ईश्वराचा अवतार आहे, धर्मसंस्थापनेसाठी असतं. ती सर्वांवरती भगवान परशुरामांची कृपा व्हावी अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. भगवान परशुराम की जय. जय जय रघुवीर समर्थ.